नमस्कार. आम्ही आज विद्यामंदिर चौंडा या ठिकाणी घनतेचा परिणाम हा प्रयोग करणार आहोत. या ठिकाणी आम्ही मीठ, बटाटा 2 ग्लास आणि पाणी घेतलेले आहे हा प्रयोग करण्यासाठी. हा बटाटू या पाण्यात टाकला की हा बटाटू तळाला जातो. त्यानंतर आपण ह्या ग्लासमध्ये टाकला तरीही बटाटू तळाला जातो. त्यानंतर आपण ह्या ग्लासमध्ये मिठाचे द्रावण करणार आहोत. आता हा बटाटू या पाण्यात टाकला की हा बटाटू द्रावणाचे पाणी आहे. या ठिकाणी या पाण्यात आपण बटाटा टाकणार आहोत. हे बघा, या ठिकाणी बटाटा तरंगलेला आहे. हा परिणाम मिठाच्या द्रावणाचा आहे. धन्यवाद. मिठाचे द्रावण नसल्यामुळे या पाण्याची घनता कमी आहे व यामध्ये मीठ टाकल्यामुळे याची घनता वाढली आहे. त्यामुळे हा बटाटू यात तरंगला. हा आपण प्रयोग सर्वांच्या समोर सादर केलेला आहे. पाण्यापेक्षा मिठाला घनता जास्त असते. हा प्रयोग तुम्ही घरी सुद्धा करू शकता. यासाठी 2 ग्लास पाणी आणि बटाटू व मीठ लागते. बटाटूमध्ये मीठ टाकल्यामुळे त्याची घनता वाढली आहे आणि बटाटा पाण्यात तरंगला आहे. अशाच प्रकारे समुद्रात क्षारांचे प्रमाण जास्त असेल त्यामुळे आपल्याला पोहणे सोपे जाते.